नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ. मी शैलजा पाटणकर. माझ्या यूट्यूब चॅनेलवर ह्यापूर्वी आपण श्रीराम विजय हा श्री श्रीधर कविकृत ग्रंथ श्रवण केलेला आहे, ज्याच्या 9147 ओव्या होत्या आणि त्याचं निरूपण अशा दोन्ही स्वरूपात हा ग्रंथ ऐकला. त्यानंतर माझ्या चॅनेलवर समर्थ श्री रामदास स्वामी यांचं चरित्र, जे श्री शंकर श्रीकृष्ण देव ज्यांना समर्थ हृदय असं म्हणतात, त्यांनी लिहिलेल्या संशोधनात्मक ग्रंथातून किंवा त्यांच्या लिखाणातून घेतलेलं आपण 63 भागांमध्ये पाहिलं. आता आपण हरिविजय हा ग्रंथ श्रवण करणार आहोत. हा ग्रंथही श्रीधर कवी यांनीच लिहिलेला आहे. या ग्रंथाला 36 अध्याय आहेत आणि श्रीरामविजय प्रमाणेच हा ग्रंथही गेल्या वर्षी प्रथम मी माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप ग्रुपवर ऑडिओ स्वरूपात प्रसारित केला होता, गुरुपौर्णिमेपासून कृष्ण जन्माष्टमीपर्यंत. आता त्याचं पुनःप्रसारण माझ्या यूट्यूब चॅनलवर करत आहे, त्यामुळे माझ्या बोलण्यात काही संदर्भ त्यावेळचे येऊ शकतात, त्याकरता श्रोत्यांनी क्षमा करावी. आणि हरिविजय ह्या ग्रंथाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा थोडी श्रीधर कवींची माहिती घेऊ. ह्या प्रस्तावनेमध्ये श्रीधर कवी म्हणजे श्रीधर नाझरेकर. पंढरपूर जवळ नाझरे नावाचं गाव आहे, तिथले हे. त्यांचे वडील ब्रह्मानंद यांची नाझरे इथे समाधी आहे. यांना फार थोर गुरुपरंपरा आणि म्हणजे त्यांचं पूर्वजांची परंपरा फारच मोठी आहे. समर्थ पंचायतन, ज्या लोकांना माहीत असेल, समर्थ पंचायतन म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या समकालीन अजून 4 सत्पुरुष होऊन गेले आणि हे सगळ्यांच्या एकमेकांशी ओळखी होत्या, त्यांच्या भेटी व्हायच्या आणि बाकीचे 4 जण समर्थ रामदास स्वामींना वडील बंधूंप्रमाणे मानायचे, त्यांच्या आज्ञा पाळायचे. त्यापैकी एक रंगनाथ स्वामी खूप श्रेष्ठ व्यक्ती होऊन गेल्या, त्यांचेच हे वंशज आहेत. श्रीधर कवींची गुरुपरंपरा अशी आहे की रामानंद, अमलानंद, सहजानंद, पूर्णानंद, दत्तानंद, ब्रह्मानंद आणि मग श्रीधर कवी. हे ब्रह्मानंद श्रीधर कवींचे गुरुही आहेत आणि वडीलही आहेत. पुढे जाऊन श्रीधर कवींनी संन्यास घेतला, त्यानंतर त्यांचं नाव श्रीधरानंद. आपण रामकथेला मला खूपच छान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यात ओव्या वाचन झाल्यामुळे जर तो ग्रंथ तुम्ही युट्यूबवर श्रवण केलात तर तुमचं श्रीरामविजय ग्रंथाचं पारायण झाल्यासारखं होतं. हरिविजय कथेच्या वेळी मात्र मी कथासार सांगणार आहे, कारण रामविजय करोना पॅन्डेमिकमध्ये सांगितला गेला, त्यावेळी लोकांना जरी ते त्रस्त असले तरी व्यस्त नव्हते, त्यामुळे ऐकायला वेळ होता. आता परत आपण सगळे व्यस्त झालो आहोत, तेव्हा हरिविजय हा ग्रंथ कथासार रूपात आपण ऐकणार आहोत. अर्थात श्रीधर कवींची रसाळवाणी, उत्तम आध्यात्मिक दृष्टांत, जसं रामायणात आत्माराम आणि सगुण राम हे असे समांतर रेषेत सतत आपल्याला भेटत असतात अख्खा ग्रंथ संपेपर्यंत, तसंच हरिविजयमध्ये सुद्धा कृष्ण लीला सांगताना त्याच्या व्यावहारिक सगळ्या खोड्या, त्याने केलेले चमत्कार, त्याने काढलेल्या गोपींच्या खोड्या, हे सगळं सांगतानाही श्रीधर कवी इतके सुंदर आध्यात्मिक दृष्टांत देतात, ज्याने आपल्याला त्याच घटनेकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. अशा काही खास सौंदर्यस्थळ असतील तर त्या ओव्या आपण नक्की घेतलेल्या आहेत या निरूपणामध्ये, पण सगळ्या ओव्यांचं निरूपण न करता आपण कथा घेणार आहोत. आणि जसं रामविजय या ग्रंथात त्यांनी सांगितलं की वाल्मिकी नाटकाधारक, त्यामुळे श्रीधर कवींचं हे रामविजय किंवा हे रामायण जे आहे ते वाल्मिकी रामायणाचं सगळ्यात जवळचं प्राकृत भाषांतर असं मानलं जातं आपल्या महाराष्ट्रात. त्याचप्रमाणे हरिविजय इथे त्यांनी भागवत कथेचा आधार घेतलेला आहे. आपणा सर्वांना माहित आहे की भागवत ग्रंथात दशमस्कंध हा कृष्णाला समर्पित आहे, पूर्ण त्याच्या जन्मकर्मलीला आहेत आणि त्या अध्याय खूपच आहेत त्यात इतर भागांपेक्षा, म्हणजे स्कंदांपेक्षा, इतर जे स्कंद आहेत त्याच्यापेक्षा आपले अध्याय खूप आहेत. असो, अशी ही
कृष्णाची लीला ह्या बाललीला जास्त असल्यामुळे ही रसाळ आध्यात्मिक विचार देणारी असली तरी त्याच्याचबरोबर आपली उत्तम करमणूक करणारी ही कथा आहे. वाचताना खूप आनंद मिळतो, डोळ्यासमोर कृष्णाच्या खोड्या दिसू लागतात. असा हा ग्रंथ आपण पुढच्या भागापासून ऐकणार आहोत. श्रोतेहो, प्रस्तावनेत आता मी इथेच विरामते. आपणा सर्वांना अभिवादन करून भेटूया पुढच्या भागात. हरिविजय ग्रंथ अध्याय पहिला घेऊन माझ्या वाणीला आता इथेच विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.